preview। मैं एक लेडीज हूँ, मेरे को माँ बाप नहीं है, मैं अनाथ हूँ और मेरे साथ में जोर जबरदस्ती की गई। अबरार कुदरत पठान इन्होंने जोर जबरदस्ती पाथरी में 3 दिन रूम लिए, 3 दिन भाड़े से रखे, 3 दिन मेरे को मारहान करे, खाना खाने नहीं दिए और 3 दिन रूम में रखे जोर जबरदस्ती मेरे साथ की इन्होंने। और खाना भी नहीं दिए, कुछ भी नहीं दिए, पैर पे मारे मेरे और पीठ पे भी मार था। जिस वक्त मेरे पास में ये दुर्घटना हुई 5 जुलाई को, उस वक्त मैंने पाथरी पुलिस स्टेशन को पीआई नरके सर को बताया, तो उन्होंने नजरअंदाज करे, एकादशी का बंदोबस्त है बोल के निकल के चले गए। जिसकी बात कर रहे हो? अबरार पठान। और अभी भी उन्होंने मेरे को 3 दिन रूम में रखे और चौथे दिन उन्होंने रूम खाली कर दिए। मेरे को औरंगाबाद तारीख को मैं कमिश्नर ऑफिस आयुक्त पुलिस विभागीय आयुक्त, यहाँ मेरी तारीख चालू है। मेरी जमीन मानवत में गट नंबर 204/4, गट नंबर 202/3 मेरी नाम से मेरे वालिदा की तरफ से ये जमीन आई हुई है, 8.5 एकड़ बागायत। और इस जमीन के सिलसिले में मैं विभागीय आयुक्त को तारीख के लिए आ गई थी, तो इन्होंने, मैं इधर आने के बाद इन्होंने रूम खाली कर दिए। फिर मैंने पुलिस स्टेशन को जाकर फिरियाद दी, 5 तारीख को जाकर उनको बताई, MLC पास कीजिए सर, मेरा मेडिकल करा जाए। इन्होंने मेरे साथ जोर जबरदस्ती की, फिर भी नजरअंदाज की नरके पीआई ने। और लटपटे जमादार, बीट जमादार लटपटे, बक्कल नंबर 381 अंमलदार यांनी म्हटलं माझी फरियाद दिलेली आहे, याच्यावर काही ऍक्शन झाली नाही। 1 महिना लागू शकतो, 2 महिने लागू शकतो, 3 महिने लागू शकते, 6 महिने लागू शकतात, 1 वर्ष भी लागतात। तुमच्यासारखे खूप लोक येतात, अशा फिर्यादी देते असे म्हणून मला टाळाटाळ केली। ज्या वेळी मी पोलीस स्टेशन पाथरीला गेले त्यावेळी यांनी टाळाटाळ केलेली आहे। एक लेडीज महिलेवर अत्याचार झाला, माझ्या सासू सासऱ्यांनी रात्रीच्या 12 वाजता घराच्या बाहेर काढले व माझ्या विरोधात साबेरा बेगम व कुदरत खान पठाण यांनी सासू सासऱ्यांनी रात्री 12 वाजता जाऊन कंप्लेंट दिलेली आहे। ती कंप्लेंट चुकीची आहे। मला औरंगाबाद विभागीय आयुक्त पोलीस आयुक्त कार्यालयाकडून चारित्र्य प्रमाणपत्र दिलेले आहेत आणि माझ्याकडे चारित्र्य प्रमाणपत्र आहे। मला चारित्र्यहीन हे दाखवतात, जोर जबरदस्ती करून यांच्या मुलांना माझ्यावर जोर जबरदस्ती केलेली आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। मी 13 ऑगस्ट 2025 रोजी परभणी SP ऑफिसच्या समोर आमरण उपोषण केलेले असून मी वारंवार जाऊन पाथरी पोलीस स्टेशननं कसलीही तक्रार दखल घेतलेली नाही। निराश होऊन मी आमरण उपोषण परभणी SP कार्यालयासमोर केलेले आहे। त्या कार्यालयात मी SP 14 दिवस आमरण उपोषण केल्यानंतर पीआई लांडगे सरांनी फोन लावला मानवत पाथरी पोलीस स्टेशनहून, तुम्ही पोलीस स्टेशनला या, आम्ही तुमची तक्रार घेतो असे म्हणून माझी तक्रार घेतली त्यांनी। PRC 64 ब्रॅकेटमध्ये 1, 118 ब्रॅकेटमध्ये 1, 115 ब्रॅकेटमध्ये 2, 351 ब्रॅकेटमध्ये 2, 352 ह्यानुसार FIR फाडलेला आहे। ज्यावेळेस दिनांक 21/8/2025 रोजी 22 वाजून 33 मिनिटाला हा FIR फाडला, त्यावेळी तेथे आरोपी आलेला असतानाही आरोपी फुटेज मध्ये आलेला आहे पाथरी पोलीस स्टेशनला। मी माहिती अधिकार पोलीस स्टेशन पाथरी, PI माजिद सर, PI लांडगे सर, PI नरके सर, बीट जमादार यांना व्हॉट्सअपवर माहिती अधिकार टाकलेला आहे, तरी मला ह्यांनी कायदेशीररित्या फुटेज पेन ड्राईव्ह मध्ये द्यावे। मला ते कोर्टाला आवश्यकता आहे। त्यांनी सांगितलं की कोर्टाला बेलसाठी ऍप्लिकेशन दिलेलं आहे। कोर्ट काय देईल काय नाही ते निर्णय आमच्या नशिबावर आहे, परंतु हे पोलीसवाले का दलाली करतात त्याची। आरोपीला अरेस्ट का केले नाही? आरोपीवर गुन्हा दाखल असतानाही आरोपीला पळून लावलेले आहे। पाथरी पोलीस स्टेशनचे PI लांडगे सर, PI नरके सर, बीट जमादार, अमर फौजदार या चौघांनी त्याला पळवलेले आहे। ज्यावेळी पाथरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला 22 वाजून 23 मिनिटाला 21/8/2025 रोजी, त्यावेळी आरोपी तिथे आलेला होता। त्याला अरेस्ट का केले नाही? मी म्हणलं अंमलदारांना त्याला अरेस्ट करा, लॉकअप मध्ये टाका, त्यांनी टाकले नाही। का टाकले नाही? माझ्या लेडीजवर अन्याय झालेला हा अन्याय दूर का केला नाही ह्यांनी? शासनाला हीच मला म्हणणं आहे। एक अबला स्त्री विधवा होती, तिच्यावर ह्यांनी एक स्त्री बघून तिच्यावर अन्याय झालेला, तो न्याय केलेला नाही, कसलाही न्याय दिलेला नाही। पाथरी पोलीस स्टेशन करप्टेड डिपार्टमेंट आहे, त्यांनी पैसे घेऊन त्याला पळवलेले आहे। आज भी आरोपी पाथरी मध्ये हमीद नावाच्या व्यक्तीच्या घरी राहत होतो, त्याचा चुलत भाऊ आहे। त्यांना म्हटलं मी आजच्या तारखेमध्ये आरोपीचा फोटो अवेलेबल करा। PI माजिद लांडगे सर, बीट जमादार लटपटे, ज्याचा बक्कल नंबर 381 आहे, व अंमलदार यांना सांगितले असता ते म्हणतात तुम्ही फोन ठेवा, आता काही बोलू नका। का बोलू नये? मी काल SP कार्यालयाला गेलेले असताना
महिला मंडळचे भरोसा सेलच्या 4 पोलीस कॉन्स्टेबल आल्या आणि त्या म्हणतात की यांना पठाण मॅडमला पोलिसांची गाडी बोलवा आणि पोलिसांच्या गाडीत पाठवून द्या. या SP ऑफिसला काय करतात. जेव्हा माझ्यावर अन्याय झालेला मी SP कार्यालयाकडे 3 महिन्यापासून वेळोवेळी चक्रा मारते, जाऊन भेटते, मला SP भेटत नाही. माझ्यावर झालेला अन्याय SP साहेब दूर करत नाही. DIG यांच्याकडे जाऊन चक्रा मारल्या, यांनी केलेला नाही. परंतु DYSP वाघमारे सर यांनी येऊन स्वतः स्थळ पाहणी करून सदरील गुन्हेगारावर आरोपीवर गुन्हा दाखल केलेला आहे. स्थळ पाहणी केलेली आहे. माझ्या संगे DYSP यांनी न्याय केलेला आहे. तरी पण DYSP साहेबांना आणि सगळ्या पोलीस स्टेशनला माझी विनंती आहे की मला फुटेज द्यावे. मला कोर्टासाठी अवेलेबल आवश्यकता आहे. सदरील आरोपीची जमानत होऊ नये. का होऊ नये? माझ्या नावावर 20 करोडची प्रॉपर्टी आहे. हा पैशाच्या जीवावर उड्या मारणारा गैर कानूनी हा व्यवसाय करतो. ओरिजिनल वायर मोटर मधले काढतो, डुप्लिकेट टाकतो, चोरीच्या मशिनी घेतो आणि विक्री करतो. आय रिटर्न इन्कम टॅक्स 2021 पासून भरलेले नाही. श्री पठाण हे चुकीच्या दिशेने जाऊन पैसा कमवतात. यांना सगळं चूक दिसतं. आपली पत्नी बी आहे तर चुकीची आहे असं दाखवतात. जेव्हा माझ्याकडे पोलीस कलेक्टर असल्यामुळे आहे, औरंगाबाद 8 जिल्ह्यानं दिलेले, तर माझ्याकडे पोलीस कॅरेक्टर असल्यावर मला ह्यांनी जे बी आरोप लावताय हे चुकीचे आहेत. पाथरी पोलीस स्टेशन मला नेहमी हरासमेंट का करतो? एकटी स्त्री बघून, मला आई नाही, वडील नाही, आणि मी एकटी स्त्री बघून आपला स्त्रीवर अन्याय झालेला दूर करावा और मला पाथरी पोलीस स्टेशन यांनी फुटेज देण्यात यावे. और हा आरोपी आहे अब्रार कुदरत पठाण, याला ज्यांनी बी आरोपीला गठून दिल्यावर यांना माझ्याकडून 11,000 रुपये इनाम देण्यात येईल. हा आरोपी इकडे तिकडे पळत आहे, तरी या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घ्यावे और PCR MCR फाडावे, त्याचे मेडिकल करावे. माझे मेडिकल पॉझिटिव्ह आलेले आहे. माझ्याकडे सगळे पॉझिटिव्ह रिपोर्ट आहे आणि माझ्याकडे सगळे फुटेज आहे आणि सगळे अवेलेबल आहे. आणि मी खरी स्त्री आहे आणि माझ्या महिलेवर अत्याचार झालेला अत्याचार दूर करावा. शासनाने माझी मदत करावी. याच्या बाबतीत मी उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, उपसंचालक, महासंचालक यांना सगळ्यांना अर्ज दिलेले आहे. विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना 3/8/2025 रोजी अर्ज दिलेला आहे. मग मुख्यमंत्र्याला दिला, उपमुख्यमंत्र्याला दिला आणि DI महानिरीक्षक पोलीस डिपार्टमेंटची लेडी जी आहे मुंबईला त्यांनाही दिलेला आहे. तरी मला सगळ्यांनी एक आपला स्त्रीवर अन्याय झालेला न्याय द्यावा व कोर्टाकडे बेल ऍप्लिकेशन दिलेले आहे. ते बेल ऍप्लिकेशन रिजेक्ट करण्यात यावे. का म्हणतो हा माणूस माझ्या जीवाचा धोका आहे. मी एकटी दुकटी राहते, मला आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, बहीण नाही. हे माणूस कधीही मला जीवेने मारू शकतो. याची जर गॅरंटी शासन घेत असेल तर शासनाला जे मान्य राहील ते मला बी मान्य राहील आणि माझ्यावर झालेला अन्याय दूर करावा हीच माझी विनंती आहे. ह्या आरोपीस 11,000 रुपये इनाम ठेवलेले आहे. तरी अब्रार कुदरत खान पठाण वय 55 वर्ष हे पाथरी पोलीस स्टेशनहून पळवून लावलेले आहे. याच्यात पाथरी रशीद कॉलनी, पाथरी बस स्टँड रोड, पाथरी मोती मस्जिदच्या बाजूला